पालघरसह ठाणे, जालना, अमरावती, बुलढाणा, वाशिम, वर्धा, भंडारा व गडचिरोली या 9 जिल्ह्यांमध्ये राज्य शासनाने 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्निक 430 खाटांचे रुग्णालय स्थापन करण्याच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे। त्यामुळे 430 खाटांच्या रुग्णालयाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर 2 वर्षांनी शासकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी अर्ज करण्याला मुभा राहणार आहे। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि 400 खाटांच्या रुग्णालयाला लागणाऱ्या पदांसाठी भरतीसाठी राज्य सरकारने GR जारी केला आहे। एकूण 56 पदांच्या भरतीसाठी 509 जणांची भरती करण्यात येणार असून त्यापैकी काही यावर्षी घेण्यात येणार असून उर्वरित पदे पुढील टप्प्यात भरण्यात येणार आहे। पुढील वर्षी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहोत अशी माहिती आमदार समीर कुणावार यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। आजचा दिवस आमच्यासाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे। हिंगणघाटमध्ये मेडिकल कॉलेज हे मंजूर झालं, तालुक्याच्या ठिकाणी मेडिकल कॉलेज मंजूर झालं हे फार मोठी गोष्ट होती, ती मंजूर झाली। पण त्याच्यासोबतच 430 खाटाचं हॉस्पिटल असणं गरजेचं आहे। आम्ही मेडिकल कॉलेज मिळण्याच्या आधी पहिले 430 खाटाचा आमचा प्रस्ताव होता, तो मंजूर करून दिला आणि तो मंजूर झाल्यामुळे 430 खाटाचा हॉस्पिटल तातडीने त्याला प्रशासकीय मान्यता मिळून त्याचं टेंडर होऊन बांधकाम होणं हे गरजेचं आहे। आणि म्हणून सतत त्याला पाठपुरावा गेल्या महिन्याभरापासून मंत्रालयामध्ये मी केला आणि मला आज आनंद होत आहे की 12 तारखेला या संदर्भातला GR निघाला आणि 430 खाटाच्या या म्हणजे हॉस्पिटलला याला जवळपास 800 ते 900 पदाची मान्यता याच्यामध्ये मिळालेली आहे। आणि याच्यामध्ये पदाची मान्यता, पदनिर्मिती हे फार महत्त्वाचं होतं आणि म्हणून हा पदनिर्मितीचा GR या ठिकाणी निघालेला आहे आणि याला प्रशासकीय मान्यतासुद्धा सरकारने दिलेली आहे। आणि आता लवकरच याचं टेंडर निघून पुढच्या 2-3 महिन्यामध्ये याचं बांधकामसुद्धा प्रत्यक्षामध्ये सुरू होणार आहे आणि हे सुरू होणं फार गरजेचं आहे। याला पदाची निर्मिती आणि मान्यता मिळणं गरजेचं होतं। आता ते पदभरती याची सुरू होणार आहे, त्यामुळे अतिशय आनंदाचा दिवस आहे की मेडिकल कॉलेजला लागणारं जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते या ठिकाणी तयार होत आहे। दुसरं, हे जे 430 खाटाचं हॉस्पिटल होत आहे याची 209 कोटी रुपयाचा हे प्रकल्प आहे। 209 कोटीचा हा प्रस्ताव हा तयार झालेला आहे आणि याला शासनाने मान्यता दिलेली आहे आणि त्याचं लवकर त्याचं काम सुरू होईल। आणि सोबतच आता मेडिकल कॉलेजच्या जागेचा प्रस्ताव शासनाकडे गेलेला आहे आणि मेडिकल कॉलेजचे याच्यानंतर लगेचच काम सुरू होईल। याच्यामध्ये जो GR निघालेला आहे याच्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय हिंगणघाट यांच्यासाठी म्हणून ही पदभरती आहे। त्यामुळे याच्यामध्ये शासकीय मेडिकल कॉलेज याच्यासुद्धा ही पदभरती आहे आणि 430 खाटांची सुद्धा आहे आणि म्हणून एक मोठं पाऊल सरकारने या ठिकाणी टाकलेलं आहे। आणि हिंगणघाटचं जे आपल्याला मेडिकल कॉलेज मिळालं त्याच्यामध्ये सर्वात मोठी ही गोष्ट 12 तारखेला GR मधून आपल्याला मिळाली। ही पदभरती ही कॉन्ट्रॅक्टची नाही आहे। जेव्हा शासनाला GR निघतो त्या GRच्या माध्यमातून ही परमनंट पदभरती आहे। या पदाला सरकारने मान्यता दिलेली आहे, त्यामुळे ही पदभरती सरकार करत आहे। आणि दुसरा प्रश्न आपला जो आहे की जागेसाठी आपण 3 जागेचे प्रस्ताव शासनाला पाठवलेले आहेत आणि 3 जागेमधून एक जागा आता हिंगणघाट येथील एक दान देण्यासाठी त्यांनी वर्धा रोडवरील कारखान्याचा लिलाव झाला आणि त्याबद्दल त्यांनी दान देण्याबाबत शासनाला कळवलेलं आहे। त्या 3 जागांसाठी हा प्रस्ताव गेलेला आहे। त्यापैकी आता जो काही प्रस्ताव जागा चांगली असेल त्याबद्दल तो निर्णय सरकारच्या माध्यमातून घेतला जाईल। पण तातडीने काम हे सर्व मेडिकल कॉलेज आणि 430 बेडचं हे सुरू आहे याचा मला खूप आनंद होतो। एकीकडे हे बघा, आपण माननीय जयंतराव पाटलाचं नाव घेतलेलं आहे। माननीय जयंतराव पाटील असेल किंवा महाविकास आघाडी सरकारमधले नेते असेल, हे नुसते बोलत राहिले, यांनी हिंगणघाटला काहीच दिलं नाही। 2.5 वर्ष सरकार होतं, यांनी कुठलाही 1 कोटीचा सुद्धा निधी कुठे दिला नाही, उलट काही मंजुरी दिली नाही आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला मिळत नाही। पण आमच्या सरकारने ती विशेष बाब म्हणून माननीय देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री यांनी हिंगणघाटला विशेष बाब म्हणून हे मेडिकल कॉलेज दिलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये जेवढे काही मेडिकल कॉलेज झालेले आहेत हे जिल्ह्याच्या ठिकाणी झालेले आहे आणि फक्त हिंगणघाट एक अपवाद आहे,
ज्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी मेडिकल कॉलेज, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज या ठिकाणी मिळालेलं आहे. त्यामुळे जे बोलणारे आहे त्यांचा काही अर्थ नाही, बोल घेण्याचं कोणतंच काम नाही आहे. हे बोलत राहतील, पण काम करणारे आमचे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस साहेब आणि देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब आणि आमच्या जिल्ह्याचे खासदार माननीय रामदास तडस साहेब, हेच आम्ही सर्व काम करतो आहे. बाकी बोलणाऱ्यांचा काही विषय नाही. पुढच्या वर्षी जून 2025 मध्ये या मेडिकल कॉलेजच्या ॲडमिशन झाल्या पाहिजे, यासाठी आम्ही सर्व प्रयत्नरत आहे. ती धडपड सुरू आहे. 430 खाटाचं बेडचं मंजुरी महत्त्वाची होती, ती बेडची मंजुरी मिळाली. त्या ठिकाणी पदनिर्मितीची मंजुरी आता तुम्हाला मी GR दाखवलेला आहे आणि लगेच त्याचं काम सुरू होत आहे. हे काम सुरू होणं अनिवार्य आहे आणि म्हणून हे 6 ते 8 महिन्यामध्ये हे काम प्रगतीपथावर राहील आणि त्याच वेळेला मेडिकलचं सुद्धा मंजुरी आणि त्याचं सुद्धा काम सुरुवात होईल आणि त्यावेळेला पुढच्या जूनमध्ये या ठिकाणी मेडिकल कॉलेजचे वर्ग सुरू व्हावे यासाठी मी प्रयत्न करत आहे. महाराष्ट्र TV 24 साठी प्रदीप सोनू आर्य, हिंगणघाट. सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज शिक्षा पाए अब संस्कार के साथ डे बोर्डिंग एंड रेसिडेंशियल स्कूल फैसिलिटीज, लाइब्रेरी, लैबोरेटरीज, कंप्यूटर रूम, डिजिटल क्लासरूम्स, म्यूजिक, vocal and instrumental, dance, classical and western, sports, indoor and outdoor. Central Provincial School and Junior College, 38 Vedahari, Outer Ring Road, Post Besa, Nagpur. Our branches at Rameshwari and Vedahari. Contact number 7276066999 and 7276055999. Central Provincial School and Junior College.